आदरणीय प्रल्हाद पै साहेब, तुम्हाला प्रत्यक्ष भेटणं आणि वेळ घेणं तर खूप कठीण आणि अशक्य आहे, परंतु ते तुम्ही द्याल असं मला नक्कीच आत्मविश्वास आहे. आणि म्हणून मी ही व्हिडिओ क्लिपसुद्धा अनलिस्टेडवर टाकत आहे. माझं नाव गजानन वाघ, माजी सहसचिव, वय 69. आणि प्रल्हाद पै साहेब, मी माझं आयुष्य भारत मातेला अर्पण केलेलं आहे. मला जेव्हा म्हणजे आता तर शासनात कुठले आदर्श लोक ठेवतात ते आपण पाहतो, परंतु त्या काळात वामनराव पै साहेब हे मंत्रालयाचे सेवानिवृत्त उपसचिव होते, हे माझ्या ऐकण्यात होतं. आणि मला आणि जगाला सुद्धा कौतुक वाटायचं की वामनराव पै हे सरकार आणि मला आणि जगाला सुद्धा कौतुक वाटायचं की वामनराव पै हे सरकारी अधिकारी किंवा एक योग क्षेत्रामध्ये हटयोगी निकम गुरुजी सुद्धा होते, ते रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर होते CIDची कुठल्या ब्रांचमधले, ते मूळ जळगाव भागातले. तर असे हे लोक जे आहेत, तर हटयोगी निकम साहेबांची गोष्ट मला आठवतं. 1994-95 दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त मी ठाण्याला त्यांच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून त्या दिवशी म्हटलं होतं की वाघ, आम्ही शासनाकडून बक्षीसं मिळावं यासाठी काम करत नाही, मात्र तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्र शासनात आहेत, हे महाराष्ट्र शासनाचं भाग्य. तर प्रल्हाद पै साहेब, वामनराव पै साहेबांमुळेच मला ही राष्ट्रप्रेम माझ्यात जागृत झालं आणि आता मी माझा प्रत्येक श्वास भारत मातेसाठी अर्पण केला आहे. आणि तुम्ही सुद्धा भारत माता निष्ठावानात, यात मला 1% संशय नाही. त्यामुळं मला भेटीला बोलवा, चर्चेला बोलवा, ही माझी जी विद्या ती समजून घ्या. कारण मला की कुठं नाव प्रसिद्ध कमावायची नाही, पण तुमचं खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे, काम आहे, आणि तुम्ही ही विद्या जर समजून घेतली तर भारत मातेच्या गोरगरीब लोकांना सुजलाम सुफलाम आरोग्याचे दिवस येतील. तर त्या विद्येचं नाव आहे तप सेवा सुमिरन. प्रभू रामचंद्रची ही 6500 वर्षापूर्वीची विद्या आहे. त्याच्या 2000 वर्षानंतर शंकरजींनी पार्वती आईला ती विद्या नीलकंठ पर्वतावर शिकवली आणि पार्वती मा बोलली की मानव जातीलाही कल्याणासाठी द्या. आणि 1574 मध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित्र मानसमध्ये ती विद्या लिहिल्या गेली आणि शेवटच्या श्लोकात ते लिहितात, मी नाही वाचलं पण गुगलवर वाचलं की हे मी काहीच लिहिलं नाही, हे शंकरजीने लिहून घेतलं. तर प्रल्हाद पै साहेब 1924 पर्यंत ही विद्या सुप्त होती. 1924 मध्ये बद्रीनारायण त्रिपाठी हा प्रयागराज किनारी खूप योगासनं करायचा आणि एकदा त्याचे गुरुजी बोलले की अरे आज तुझी आतमधली नस फाटली, तू 8-10 दिवसात मरून जाणार. तो अतिशय नास्तिक होता आणि अंधश्रद्धा तो प्रोत्साहनकार असतो. तो बोला, गुरुजी मी तर काही देवाबिवावर विश्वास ठेवत नाही, मेलो तर मेलो, परंतु जर जिवंत राहिलो तर उरलेलं आयुष्य समाजासाठी देईल. आणि अशा रीतीने महिनाभर तो मेला नाही आणि त्याला वाटलं काहीतरी चमत्कार असला पाहिजे. मग आता समाजाला आयुष्य कसं द्यावं, त्यांना गंगा किनारी एक गुरुजी भेटले. त्यांनी 6 महिने हे रामचरित्र मानस शिकवलं आणि 6व्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी काही त्याच्या डोक्यावर हात ठेवला असेल, काही गंगाजलचा दीक्षा दिली असेल. जेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी ते बद्रीनारायण त्रिपाठी आपल्या ह्याच्यामध्ये आले गंगा किनारी, ते गुरुजी दिसत नव्हते. मग त्यांनी याला त्याला असं अनेक लोकांना विचारलं, तर तो म्हणायचा की तू एकटाच होता, तुझ्यासोबत कोणीच नव्हतं. मग त्यांना खरं वाटे ना की जे गुरुजी मला 6 महिने शिकवत होते
ते शंकरजीच होते. आणि मग त्यांनी रामचरित्रमानसमधील प्रल्हाद पै साहेब 5च सिद्धांतांवर वैज्ञानिक संशोधन सुरू केलं. आणि ते 5 सिद्धांत कोणते आहेत तर भोजन में शक्ती नहीं, दवा में स्वास्थ्य नहीं, पैसों में सुख नहीं, सुविधा है, किताबों में माहिती है, ज्ञान नहीं, आणि रक्त नातों में कर्तव्य है, प्रेम नहीं. तर प्रल्हाद पै साहेब तुम्हाला एवढीशी 5 तत्व काय याच्यात मूळ साहेब. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 15 दिवस फक्त पाण्यावर उपवास करतात, म्हणजेच भोजन में शक्ती नाही. छोटंसं उदाहरण, जर औषधीमध्ये स्वास्थ्य असतं जीवनभर थायरॉइड बीपी शुगरच्या गोळ्या घ्याव्याच लागल्या नसत्या. आणि पैशामध्ये सुख नाही, तर आपण पैशानं सुविधा घेऊ शकतो, सुख मिळेल याची गॅरंटी नाही. त्यानंतर किताबों में माहिती है. मुर्मू मॅडम जेव्हा निवडून आल्या म्हणजे राष्ट्रपती झाल्या तर पहिल्याच वर्षी संविधानच्या कालावधीत IPS अधिकारीने सुरुवात केली की आपल्याला खूप जेल बांधायचे, खूप कैदी वाढले. कारण त्यांना काय माहिती होती आणि राष्ट्रपती मॅडमला ज्ञान होतं. त्या बोलल्या की तुम्ही अंतरात्म्यात शोध घ्या. माझ्या आदिवासी जातीचे लोक तर 20-20 रुपयासाठी तुम्ही थोडी मनस्की ठेवली तर. नंतर नातो में कर्तव्य है, प्रेम नहीं. आता सर्व जग 7 पिढ्या काय 70 पिढ्यासाठी इस्टेट कमवून ठेवण्याचं हे करतं. आणि आता लोक तर म्हणजे त्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे असं वाटतं भारत देश सुद्धा घेतात काय अशी सामान्य जनतेची मानसिकता आहे. परंतु जेव्हा आपली डेड बॉडी श्वास निघून जातो तर ज्या 70 पिढ्यांसाठी आपण हे केलं होतं ते आपलीच संतान, हाही घर माझं, ही कंपनी माझी, ही शेती माझी, ही त्याची, असं सुरू होतं. आणि म्हणून त्या 5 आध्यात्मिक सिद्धांतावर जे वैज्ञानिक संशोधन सुरू आहे. तर प्रल्हाद साहेब तुम्हाला 2 तास मला द्यावे लागतील. मी तुम्हाला ते सविस्तर समजावून सांगेन की 1966 राज्यपाल स्वर्गीय नाथबंधू दास उत्तर प्रदेश यांनी या विद्येकडे लक्ष वेधलं. 19 मार्च 2013 मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांनी तर सर्व आमदारांना ही विद्या शिकवली. आणि आता आपले जे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत साहेब, त्यांनाही तपशिवासी नाव जरी माहीत नसलं तरी नैसर्गिक आहारातून ते मरणप्राय अवस्थेतनं 1999 होते. सिव्हर कोलायटिस आज चांगले धडधाकट झालेले आहे. तर काय आहे विद्या. आणि 1993 पासून लाखो लोक BP, डायबिटीस, कॅन्सर, थायरॉइड मुक्त होत आहेत. आणि अर्थातच शासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे की त्याला विरोधही होणं साहजिक आहे. कारण एकीकडे जेव्हा ही देशात करोडो अब्ज रुपयाची ही लुटारू सिस्टम झालेली आहे, सामान्य माणसाचं जनजीवन अस्वस्थ झालेलं आहे. हे मी म्हणत नाही, आपले राज्यपाल साहेबांचं लेखी माझ्याकडे आहे की आधुनिक महागडी चिकित्सा पद्धती परवडणारी नाही. आणि म्हणून प्रल्हाद पै साहेब तुम्ही जर या विद्येचा अभ्यास केला, स्वअनुभव जर घेतला, मला 2-3 तास जर यथावकाश वेळ दिला तर वामनराव पै साहेबांचं जे कार्य आहे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांना चांगलं आरोग्य दे, हे साकार होईल. आणि निश्चित एक नवीन भारताच्या निर्मितीत चांगला वाटा असेल. मला माझं नाव नको, माझी प्रसिद्धी नको, मात्र जनतेपर्यंत ही विद्या जावी. आणि म्हणून माझं लक्ष तुमच्याकडे रेवदंड्याच्या धर्माधिकारी ट्रस्ट किंवा वेगवेगळ्या धार्मिक संस्थांकडे, जसं सुधांशू महाराजच्या लोकांच्या मी संपर्कात आलो, त्यांना म्हटलं
की तुम्ही तर भारत माता आणि वगैरे असे स्वतः ते तिरंगी झेंड्याचं त्यांनी 26 जानेवारीला हे म्हटलं की सगळे बलशाली भारत का निर्माण करणार. एवढे बोलून मी 2 शब्द आटोपतो आणि तुम्हाला ही विद्या माहीत करून घेण्यास उत्सुक आहो. आणि एवढे बोलून मी वामनराव पै साहेबांना त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद मिळो असं भारत मातेला, महाराष्ट्राला, शिवरायाला प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आदरणीय